नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलवर एकाच साईटला चालू असलेली शिक्षक पदभरती आणि दुसऱ्या साईटला शिक्षकांच्या संदर्भात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे। तर तो जी आर नेमका काय आहे, तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी भरती आहे ती कंत्राटदारांकडून होणार आहे आणि याचा शासन निर्णय ऑफिशियल जी आर या ठिकाणी प्रसारित झालेला आहे। तो 9 संस्थांना मान्यता मिळालेली आहे। तर याबद्दलची आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। यामध्ये डिटेल्समध्ये बघा, शिक्षक व शिक्षकेतरांची पदे कंत्राटदारांकडून भरणार, शासन निर्णय जाहीर, 9 संस्थांना मान्यता। तर न्यूज काय आहे, राज्यातील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती। त्यासाठीची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे सरकारने बाह्य यंत्रणेकडून कंत्राटदार राज्यातील शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी उद्योग, ऊर्जा, कामगार व कर्म विभागाने नुकताच शासकीय निर्णय काढून 9 बाह्य सेवा पुरवठादार संस्थांच्या कंत्राटदारांना मान्यता देण्याचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे। खूप वेगळी गोष्ट आहे। एका साईडला पवित्र पोर्टलला म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी गुणांकाला महत्त्व दिलेलं आहे आणि ट्रान्सपरन्सी या ठिकाणी अशा पद्धतीने महत्त्व दिलेलं आहे। गुणांकावरती विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे आणि दुसऱ्या साईडला खाजगी कंत्राटदारांमार्फत या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर पदं भरली जाणार आहेत। अशा 9 संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे। तर बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सरकारने 9 सेवा पुरवठा संस्था आणि पॅनलची नियुक्ती केली आहे। यामध्ये अतिकुशल मनुष्यबळाच्या वर्गवारीत तब्बल 65 प्रकारांची विविध पदे भरली जातील। आता ही आपल्यासाठी सगळीच्या सगळी पदे महत्त्वाची नाही, तर आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी पदे आहेत त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। कुशलांची 10 प्रकारची पदे, अर्धकुशलांची 8 प्रकारची पदे, कुशल मनुष्यबळ असलेली 50 प्रकारची पदे कंत्राटदार संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत। तर यामध्ये राज्यातील शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर आस्थापनातील पदे भरण्याची मुभा कंत्राटदार संस्थांना मिळणार आहे। कुशल वर्गवारीत शिक्षकांचा समावेश केल्याने राज्यातील शिक्षण तज्ञ शिक्षक संघटनांमधून संताप व्यक्त केला जात आहे। निश्चितच जर शिक्षक पदभरतीसाठी पवित्र प्रणालीसारख्या एखाद्या प्रणालीचा टेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेऊन शिक्षक पदभरती केली जाते, तर मग यामध्ये अशा प्रकारची कंत्राटी पद्धतीने किंवा बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटदारांमार्फत शिक्षक पदभरती करणं हे कितपत योग्य आहे, यावर आता जो त्यांनी शासकीय निर्णय प्रसारित केलेला आहे तर तो निर्णय ऑफिशियल जी आर आपण पाहूया। कारण मित्रांनो, शिक्षक पदभरतीसाठी अगदी एक्झाम घेण्यापासनं, विद्यार्थ्यांचे आधार अपडेशनपासनं, बिंदू नामावली, संच मान्यता, रोस्टर, प्रत्येक गोष्टीपासनं प्रत्येक अभियोग्यताधारक त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। म्हणजे प्रत्येक पावलोपावली प्रत्येक अभियोग्यताधारक शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगून त्या ठिकाणी आपला प्रयत्न करत आहे। मग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे असेल, तर अशा प्रकारचे प्रयत्न हे प्रत्येक टप्प्यावर करत असताना ही अशा प्रकारे बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी शिक्षक पदभरती करणं हे प्रत्येक अभियोग्यताधारकाला खटकण्यासारखंच आहे। यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबत आता हा महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार व कर्म विभाग शासन निर्णय संकीर्ण यामध्ये बाकीच्या गोष्टी देण्यात आलेल्या आहे। आणि हा जो काही निर्णय आहे यासाठी बऱ्या प्रकारचे संदर्भ आहेत, जे 2014 पासून चालू असलेले संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर असे 7 प्रकारचे निर्णय संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी बघा, 4 नंबरच्या पॉइंटवर येऊया। मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी 10 निविदाकारांपैकी एक एजन्सी वगळून 9 एजन्सीचे पॅनल तयार करणे तसेच अनुषंगिक बाबींना मान्यता देण्यासाठी 14/3/2023 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर पुरवठादारांचे पॅनल खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत। हे कोणते पॅनल आहेत, तर हे 9 एजन्सीचे
पॅनल आहेत आणि वर्गवारी कशी आहे तर कुशल, अतिकुशल, अर्धकुशल अशा प्रकारची, अर्धवट कुशल, तर या प्रकारची वर्गवारी मनुष्यबळाची केलेली आहेत, ज्यामध्ये शिक्षक वर्गाचा आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा देखील सहभाग यामध्ये आहे. ह्या आहेत असेट्स ज्या 9 पॅनलला या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर विविध संघटना प्रशासकीय विभागांनी या शासन निर्णयाद्वारे तयार केलेल्या पॅनलवरील पुरवठादार एजन्सीमार्फत नियुक्त होणाऱ्या बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना किती मानधन मिळेल व पुरवठादार एजन्सी किती सेवा शुल्क आकारतील याचा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात नसल्याने या विभागाकडे त्याबाबत विचारणा केली आहे. तसेच विभागातील ठरविलेले मनुष्यबळाचे दर जास्त असल्याची बाब सुद्धा या विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे वरील बाबींमध्ये स्पष्टता येणे गरजेचे असल्याने सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने दिनांक 14/3/2023 शासन निर्णय तसेच शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले आदेश, शुद्धीपत्रक, अर्धशासकीय पत्रे अधिक्रमित करण्यात येत आहेत. आता ह्या ज्या 9 पुरवठादारांच्या पॅनलला अटी आणि शर्ती काही दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा समावेश आहे, तर ते आपण डायरेक्टली त्याच पेजवरती जाऊया. यामध्ये एनेक्स्चर 1 मध्येच आहे, त्यामध्ये स्किल मॅनपॉवर कॅटेगरीमध्ये पेज नंबर 6 आहे बघा, 5 आणि हा खालचा 6, पेज नंबर 6 वरती देण्यात आलेला आहे आणि पॉइंट आहे 7 आणि 8 नंबरच्या पॉइंटवर डीएड बीएड जे काही आपले शिक्षक असतील त्यांचा उल्लेख या ठिकाणी, 7 आणि 8 नाही तर 8 आणि 9 या पॉइंटवर त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 7 नंबरला बघा, टीचर जे बीएड आहे, डीएड आहेत, पीटीसी और रिलेव्हंट डिप्लोमा डिग्री अँड टीटी अँड टीएटी क्वालिफाईड, यामध्ये TAIT बोलायचं असेल बहुतेक किंवा CTET देखील त्या ठिकाणी असू शकतं. टॅट क्वालिफाईड या ठिकाणी टीचर शिक्षक पदभरतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी मिनिमम एक्सपिरियन्स आहे 3 इयर्स एक्सपिरियन्स आणि मानधन देखील या ठिकाणी 35,000 देण्यात आलेलं आहे, असा स्पष्ट उल्लेख या GR मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर 9 नंबरचा पॉईंट आहे असिस्टंट टीचर जे बीएड, डीएड, PTC और रिलिव्हंट डिप्लोमा डिग्री अँड TET अँड टॅट क्वालिफाईड. टॅट आहे ते, कारण टेट असतं तर ते पवित्र प्रणालीमार्फतच भरलं जातं आणि टेटवाल्यांनाच फक्त पवित्र पोर्टलवरती रजिस्टर करता येतं. त्यामुळे या ठिकाणी डीएड, बीएड, टीचर, असिस्टंट टीचर 8 आणि 9 नंबरला पॉईंट यामध्ये देण्यात आलेला आहे. काही या ठिकाणी 3 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि असिस्टंट टीचरमध्ये 2 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. 35 आणि 25,000 मानधन या ठिकाणी असा हा GR आहे. मित्रांनो, एका साईडला पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरती होत आहे टेटच्या माध्यमातून आणि दुसरीकडे अशा प्रकारचा कंत्राटी स्वरूपाचा GR किंवा शिक्षक भरतीच्या वेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे कंत्राटी स्वरूपाचे निवृत्त शिक्षक होते त्यांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. मग अभियोग्यताधारक या ठिकाणी का रखडतोय, तर मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती व्हावी आणि ती कायमस्वरूपी आणि ट्रान्सपरन्स असणाऱ्या अशा एजन्सीच्या मार्फत व्हावी ही प्रत्येक अभियोग्यताधारकाची अपेक्षा असते, इच्छा असते आणि त्यामुळेच TET मध्ये जे बोगस किंवा फ्रॉड असतील त्यांना या ठिकाणी संधी दिलेली नाही. मग अशा वेळेस जर बाह्य यंत्रणांमार्फत जर शिक्षक भरती होत असेल तर त्याला अभियोग्यताधारक हा विरोधच करणार आहे. त्यामुळे सर्वांनी याची जी काही नवनवीन GR येत असतात त्याबद्दल थोडंसं जागृत असणं देखील खूप महत्त्वाचं असतं. अशा प्रकारचा हा ऑफिशियल GR आणि आलेली न्यूज होती.